जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत चालला आहे। किमान तापमान हे 44 ते 45 अंशावर पोहोचले आहे। अशातच नेरच्या आजंती बेड्यावरील चिमुकली ही हातपंपावर पाणी आणण्यासाठी गेली असता तिला चक्कर आल्याने तिचा मृत्यू झाला। दरम्यान या संदर्भात तपासणी अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला याची माहिती प्राप्त होईल, असे मत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभय मांगे यांनी व्यक्त केले। हवामानात अचानक बदल झाल्याने यवतमाळसह शहरासह तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस बरसला। काढणीला आलेल्या गव्हाचे चांगलेच नुकसान झाले, तर दराटी येथील एका शेतशिवारात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला। यामध्ये शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेल्या एकाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दराटी येथे वीज पडून एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली, तर 2 जण जखमी झाले असून जखमींना नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले। श्रीनिवास राठोड असे वीज पडून जागीच ठार झालेल्या मृतकाचे नाव असून लहान मुलगा आणि एक महिला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। तर यवतमाळ शहरासह जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने यवतमाळ शहरातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पालेभाज्या तसेच काढणीला आलेल्या गव्हाला मात्र चांगलाच फटका बसलाय। तोंडाशी आलेला गहू अवकाळी पावसात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता, त्यानुसार आज शहरात जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते।